पुन्हा एकदा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी गडावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे। याआधी 5 जुलै 2022ला दरड कोसळून गडावरील मंदिराजवळ असलेल्या 3 दुकानांचे मोठे नुकसान झाले होते। यानंतर 16 ऑगस्ट 2025 रोजी मुसळधार पावसामुळे गडाच्या सुळक्यावरून थेट मंदिर परिसरातील असलेल्या दुकानांवर दरड कोसळली होती, ज्यामध्ये जवळपास 7 दुकानांचे मोठे नुकसान झाले होते। आणि पुन्हा एकदा 29 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दरड कोसळली। यामुळे देवस्थानाकडे जाणारा पादचारी मार्ग पूर्णपणे खचला आहे। यामुळे प्रशासनाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत रस्ता बंद ठेवल्यामुळे भाविकांनी गडावर दर्शनासाठी सध्या जाऊ नये याकरिता प्रवेश मनाई केली आहे। ढिगारा हटवणे, खराब झालेला मार्ग स्थिर करणे आणि गडाकडे जाणारा सुरक्षित मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे। यासाठी स्थानिक रहिवाशांनी स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामात प्रशासनाला साथ दिली असून मार्गावरील पडलेली झाडे, मोठमोठे खडक आणि चिखल हटवण्यासाठी मदत सुरू केली आहे।